नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि स्वागत आहे आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. कार्यक्रम आहे पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका खास विषयावर आणि वास्तुशास्त्र आजचं आणि मूळचं या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ वास्तु ज्योतिषतज्ञ डॉक्टर धुंडीराज पाठक यांना. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर धुंडीराज यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर, स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं. सदैव आपण खरं तर कर्म करत असतो, मात्र या कर्माला जर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राची जोड लाभली तर ते कर्म जास्त प्रभावित होतं. अशाच विषयाबद्दल आज आपण सखोल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर धुंडीराज पाठक. थोडक्यात ओळखही करून देते. डॉक्टर धुंडीराज सर हे PhD आहेत, ज्योतिष विशारद आहेत, ज्योतिष पंडित आहेत, हस्तमुद्रित विशारद, अंकशास्त्र विशारद, फेंगशुई तज्ञ, वास्तू एक्सपर्ट आहेत. 1976 सालापासून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुशास्त्र शिकण्यास सुरुवात केली आणि 14 वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर त्यांनी वास्तुशास्त्रावरील पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. डॉक्टर धुंडीराज पाठक हे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. ते इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल सायन्सेसचे ते संचालक आणि अध्यापक आहेत. वास्तुशास्त्र का आणि कसं, गाठी ऋणानुबंधाच्या, माझं घर आणि वास्तुशास्त्राची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. नुकताच त्यांना मोरया हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जादूटोणा विधेयक पास होण्यामागे त्यांचा मोलाचा वाटाही होता. त्याचबरोबर गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ ते दाम्पत्य जागृती अभियान महाराष्ट्रामध्ये राबवत आहेत. त्यामुळे समाजातल्या घटस्फोटाचं प्रमाण कमी झालेलं आहे. चला तर मग वास्तुशास्त्रामधल्या करिअरचा पासवर्ड आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर धुंडीराज पाठक यांच्याकडून. लगेच चर्चेला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी सर, आजचं आणि मूळचं वास्तुशास्त्र हे पुन्हा एकदा स्पष्ट करा. काय आज जे काही वास्तुशास्त्र बाजारात सांगितलं जातं किंवा आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मूळ ग्रंथांचा उल्लेख फार कमी ठिकाणी आढळतो आणि मूळ ग्रंथावरून खरं तर आधी वास्तुशास्त्र शिकलं पाहिजे. आजकाल तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर अशी खूप काही यंत्र तुम्हाला दिसू शकतात की ज्याच्यामुळं आपल्या घरात आल्यानंतर तिथली ऊर्जा चेक करणं, शुभ ऊर्जा किंवा ऋण ऊर्जा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर ही जी काही अशी यंत्र असतात, आता हा एक स्कॅनर असतो, हा एक प्रकारचा स्कॅनर आहे. त्याच्याशिवाय अजून काही एक हंटर म्हणून आहे, घोस्ट मीटर आहे, अशा अनेक यंत्र तुम्हाला या मार्केटमध्ये किंवा इंटरनेटवर दिसू शकतील. पण मला सांगायचं असं की मूळ जर ग्रंथांचा आपण नीट अभ्यास केला तर ह्या यंत्रांची गरज लागत नाही. मी स्वतः जवळपास 2 लाख रुपये ह्या सगळ्या यंत्रांसाठी खर्च केलेले आहेत. मी या यंत्रांवर आमच्या अनेक विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रयोग सुद्धा करतो. हा लेकर अँटेना आहे. अशा अनेक यंत्र, याशिवाय अजून सुद्धा भरपूर काही यंत्र आपल्याला मिळू शकतात. पण मूळ ग्रंथांचा जर नीट आपण अभ्यास केला आणि त्यातली तत्व जर आज सुद्धा आपल्याला अभ्यासाची ठरवली तर ती अतिशय चपलक बसतात, त्यांचा अनुभव येतो. त्यामुळे मूळ ग्रंथ. अच्छा, हो, बरं. तर मग जुन्या ग्रंथांवरून वास्तुशास्त्र शिकणं खरं तर ठीक आहे, तुम्ही सांगताय ते खरंच गरजेचं आहे. आपल्याला तशी प्रचिती सुद्धा येते. मात्र हे शास्त्र फक्त श्रीमंतांसाठीच आहे अशा प्रकारे एक म्हटलं जातं. तर हा समज आहे, हे खरं आहे खोटं आहे काय? नाही, बऱ्याचदा असं आढळतं की वास्तुशास्त्र सल्लागार त्यांच्याकडे पाहतानाच लोकांचा असा दृष्टिकोन असतो की अरे बापरे, यांच्याकडे जायचं म्हणजे कमीत कमी 2-3 लाख रुपये खर्च करावा लागतील आणि जुन्या ग्रंथांमध्ये म्हणे सगळे राजवाड्यांसाठी हे सगळं शास्त्र होतं वगैरे वगैरे वगैरे. पण आज मी अनेक जाहीर व्याख्यानातून सुद्धा सांगत असतो की 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारा आपला एखादा मजूर, की आज आपण मध्यमवर्गीय आहोत किंवा उच्च मध्यवर्गीय किंवा अजून उच्चवर्गीय असतील, पण आपली सगळी शास्त्र जी आहेत ही समाजातल्या सगळ्यांसाठी आहेत. तसंच 10 बाय 10च्या खोलीत राहणारा मजूर सुद्धा ह्या शास्त्राचा अवलंब करू शकतो. साधे साधे नियम असतात, ते नियम जर त्याने त्यातल्या त्यात पाळायचं ठरवलं तर तिथे सुद्धा त्याला त्याचा अनुभव घेता येतो. हे मी जाहीर व्याख्यानं काही वेळा सांगितलेलं असं. अच्छा, हो, ओके. तर मग आता एकंदरीत जे विज्ञान युग चालू आहे, जे सगळं तंत्रज्ञान सुरू आहे, आपण बघतो आपलं सगळं रोजचं जे आयुष्य आहे ते तंत्रज्ञानाने व्यापलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मग याचा उपयोग नेमका कसा काय ठरू शकतो? उपयोग सांगायच्या अगोदर मी एक छोटीशी गोष्ट स्पष्ट करतो. अगदी. आज आम्ही विज्ञान युगाचा उच्चार खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी सगळीकडे करत असतो. आम्ही नाही म्हटलं तर या जुन्या ग्रंथांचे अभ्यासक आहोत, ग्रंथाप्रमाणे आम्ही मानणारे आहोत. एकतर पुढच्या थोड्या आपल्या चर्चेत येईल असे विषय, पण आमची ही जी सगळी शास्त्र आहेत, या भारतीय विचार परंपरेत आलेली सगळी शास्त्र आणि आजचं विज्ञानाच्या ते खूप मोठा फरक आहे. मला असंच वेद, उपनिषद, पुराण यांचं वाचायची सवय आहे. तर मध्ये एकदा सहज कठोपनिषद घेतलेलं होतं. तर कठोपनिषदाचा जो एक उल्लेख आलेला होता, यमानं, भगवान यमराज त्याने नचिकेताला केलेला हा उपदेश आहे. आजच्या युगामध्ये जर माणसाला सुखी आणि शांतता, समाधानयुक्त जीवन जगायचं असेल तर त्याच्यासाठी दिलेला हा मंत्र आहे. तर तो मंत्र असा आहे, आपण सुद्धा सगळे
श्रोत्यांनी लक्षात घ्यावं. यम नचिकेताला सांगतो की बाबा रे, नचिकेताने मृत्यूबद्दलचं सगळं आपलं विचारण्यासाठी म्हणून यमाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांचा हा संवाद आहे. द्वितीय अल्लीमध्ये हा एक श्लोक आलेला आहे की श्रेयश प्रेयश मनुष्य मिळतं स्वसंप्रेरित विविनक्ती धीरा. ह्या दोन शब्दातला फरक तुम्ही जर नीट लक्षात घेतला तर आजच्या युगात सुद्धा आपल्याला शांतता आणि समाधानानं जीवन जगता येतं. ते दोन शब्द आहेत श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे हितकारक, कल्याणकारक आणि प्रेयस म्हणजे सुखकारक. आजचं जे विज्ञान सगळं बोलतं, माफ करा पण हे आपल्यालाही पटेल सगळ्यांना, आजचं जे सगळं विज्ञान बोलतं ते सगळं प्रेयसबद्दल बोलतं. माझं शारीरिक सौख्य कसं वाढेल, मला कसं बरं वाटेल, याच्याबद्दल हे सगळे शोध आहेत. पण आमची जी सगळी शास्त्र आहेत ती सांगताना ते मात्र म्हणतात की तुम्ही श्रेयसाठी लढा, तुमचं कल्याण ज्याच्याचं आहे त्याच्यासाठी तुम्ही करा. म्हणजे काय की आधुनिक आमचे वैद्यराज सांगतात की ह्या ऋतूमध्ये हे खाऊ नका, तुम्हाला आवडत असतं खूप, पण ते सांगतात खाऊ नका कारण तुमचं त्याच्यात कल्याण आहे. अगदी नेमका असाच फरक आमच्या वास्तुशास्त्र आणि आधुनिक विज्ञानात सुद्धा आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघतो किंवा अशा काही गोष्टी सांगतो की समजा एखाद्याच्या बेडरूममध्ये गेलो आणि त्याला सांगितलं की बाबा रे तुझा बेड हा असा असा ठेव. तो जो कोणी इंटेरियर डिझायनर असो किंवा तज्ज्ञ त्यातले असतात ते म्हणतात नाही सर हा कसा दिसतोय बघा. आम्ही म्हणतो बाबा रे तुला जर झोप नीट लागावी असं जर तुझ्या बेडरूमचा उद्देश असेल तर मी सांगतो तसं करून बघ. आणि चांगलं दिसणं न दिसणं हे जर बघायचं असेल तर मात्र तुला त्याचं ऐकावं लागेल. तुझा चॉईस आहे, तू ठरव. आम्ही फक्त श्रेयसबद्दल बोलतो आणि हा फार मोठा फरक आहे. आजचं विज्ञान आणि आमची ही सगळी शास्त्र याच्या परसेप्शन, दृष्टिकोन याच्यातलाच. अगदी खरं आहे. आणि मला वाटतं की म्हणूनच तंत्रज्ञानाच्या मागे धावता धावता आपण खरं तर अशा ह्याचा अंगीकार केला पाहिजे जे तुम्ही सांगतायत की आपल्या सुखासाठी सुद्धा आहे, शांततेसाठी सुद्धा आहे, ज्याच्यासाठी खरं तर आता आपण झटतोय. बरं, मी विज्ञानाच्या विरुद्ध नाही, म्हणजे ही तर सगळे आवश्यकच आहेत, पण ते श्रेयस त्यातलं शोधन हे जास्त महत्वाचं असतं. अगदी. सर आता आपण अनेक जुन्या ग्रंथांच्या आधारावर बोलतो, तर हे सर्व जुने ग्रंथ सहज मिळतील असं काही नाहीये. तर तुमची खूप सारी पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, थोडंसं त्याविषयी. ही वस्तुस्थिती आहे की ही जे सगळे ग्रंथ आहेत हे जवळजवळ 1,500-2,000 वर्षापूर्वीचे ज्या ग्रंथांचा आम्ही अभ्यास करा असं म्हणत असतो. पण ते सगळे ग्रंथ अवेलेबल आहेतच असं नाही. किंवा 2002 पर्यंत ही सगळ्या ग्रंथांची भाषांतर फक्त इंग्रजीमध्ये होती, म्हणजे आम्हाला आमच्या हिंदी भाषेमध्ये सुद्धा ही मिळत नव्हती. तर अशा वेळेस आमचे आदरणीय मग्गीरवार सरांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या ग्रंथांचा अभ्यास झाला आणि मग त्याच्यावरून मी काही माझी पुस्तकं लिहिली आहेत. ती जवळजवळ 8-9 पुस्तकं आहेत. आपल्याला आता जे वास्तुशास्त्र का कसे दिसते ह्या पुस्तकामुळे मी खरं तर मोठा झालो. 2003 मध्ये हे पुस्तक आदरणीय राम शेवाळकरांच्या हस्ते मी प्रकाशित केलेलं होतं आणि मी गावोगावी शेकडो व्याख्यानं दिलेली. आमचे वर्ग सुद्धा असतात. ज्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न माझ्याकडे यायचे त्यातले 310 प्रश्न मी निवडलेत जे तुम्हाला रोजच्या आयुष्यात उपयोगाचे असतात. आणि त्या 310 प्रश्नांची उत्तरं ह्या ग्रंथांच्या आधारे अनुभवसिद्ध अशी या पुस्तकामध्ये आहेत. वास्तुशास्त्र का आणि कसे. त्याचबरोबर आता हे गाठी रोवणारे बंदाचे पुस्तक आहे, त्याचा पुढच्या चर्चेत आपला तो होईलच. एक ज्योतिषशास्त्रातलं मी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रह राशीशी जुळवून आहे. ज्योतिषशास्त्र प्राथमिक शिकण्यासाठी ह्या पुस्तका इतकं अति चांगलं खरंच पुस्तक. माझं पुस्तक म्हणून थोडा आत्मस्तुतीचा दोष स्वीकारून सांगतोय, खरोखरच याच्यासारखं दुसरं पुस्तक बाजारात नवीन ज्योतिष शिकण्यासाठी नाही. कारण मी जे 20 वर्ष मी जे ज्योतिषशास्त्र शिकवत होतो ते शिकवण्याच्या पद्धतीनं क्रमिक पुस्तक आहे. आजच्या नंतर उद्याचा धडा, परवाचा धडा असं ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याशिवाय आणखीन एक फेंगशुईवरती पुस्तक आहे, आकार आणि प्रवेशद्वारावरती पुस्तक आहे, वाटेवरची फुलं म्हणून एक चांगलं पुस्तक आहे वेगळं. अशी जवळ 9 पुस्तकं मी माझी स्वतःची लिहून ती प्रकाशित केलीत आणि कुठल्याही मोठ्या जाहिराती विना जवळ 4-4, 5-5, 6-6 आवृत्त्या त्या चालू आहेत. तर या पुस्तकांचा सुद्धा उपयोग आपण सगळे करू शकता. त्याच्यातून सुद्धा आपल्याला नेहमी लागणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मात्र नक्की मिळू शकतील. अगदी. सर आपण वास्तुशास्त्रावर बोलतो आणि तुम्ही शास्त्रज्ञ सुद्धा आहात, तर एकंदरीतच ज्योतिषशास्त्र येणं गरजेचं आहे का वास्तुशास्त्रासाठी? हा एक फार लोकांचा गैरसमज असतो की वास्तुशास्त्र शिकायचं म्हणजे ज्योतिष आलंच पाहिजे किंवा संस्कृतचा अभ्यास फार मोठा पाहिजे. आजकाल हे भाषांतरित आहेत किंवा आमच्यासारख्या अनेक जणी शिकवायला आहेत, त्यामुळं संस्कृत भाषेची एक अडचण दूर झाली. पण ज्योतिषशास्त्र यायलाच पाहिजे असं नाही, कारण आमचं असं मत आहे की वास्तुशास्त्र हॅज बीन डेव्हलप्ड इन इंडिया ॲज अ प्युअर सायन्स ऑफ आर्किटेक्चर, बांधकामाचं शास्त्र म्हणूनच ते उदयाला आलं. आता आपली सगळी शास्त्र जी एकमेकात गुंफली गेलेली आहेत, जसे आपण शुभाशुभ मांडणारी आपली संस्कृती आहे. मग कुठल्या मुहूर्तावर त्याची पायाभरणी केली पाहिजे, चौकट ठेवली पाहिजे, स्लॅब टाकला पाहिजे किंवा वास्तुशांती केली पाहिजे,
हे जे मुहूर्त सांगण्याचं काम आहे ते धर्मशास्त्र काढतं, त्याचा काळ सांगणं काम हे ज्योतिषशास्त्राकडून येत असतं. तेवढा पुरतं ज्योतिषशास्त्राचा उपयोग आहे, पण आधी हे मूळ बांधकामाचं शास्त्र म्हणून हे अभ्यासले गेले पाहिजे, याच्यावर आमचा जास्त अट्टहास असतो. अगदी असं सर्वसामान्य माणसांना खरं तर हल्ली खूप आकर्षण असतं वास्तुशास्त्राचं. आपलं घर हे वास्तुशास्त्राने युक्त असावं असा सगळ्यांचाच हट्ट असतो. तसं बिल्डरकडे सुद्धा ते बरेच वेळा हट्ट करताना दिसतात. तर अशा वेळी तुम्ही अशा ग्राहकांना किंवा असे जे सल्ला घेण्यासाठी सध्या थांबलेले, तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय पुस्तकांच्या माध्यमातून ते हा सल्ला घेऊ शकतात? नाही, त्यामध्ये एक भाग मोठा असा आहे की आपलं घर हे किमान काही लाखांचं असतं आणि पुस्तकातून देताना कितीही मोठा लेखक असला तरी त्याच्या काही मर्यादा त्याच्यात असतात. त्यामुळे तुमचे जे स्पेसिफिक प्रश्न असतात त्या स्पेसिफिक प्रश्नांसाठी सगळीच उत्तरं अशा कुठल्याही पुस्तकातून असतील असं गृहीत धरून नसतं चालत. त्यामुळे त्यावेळेस एखाद्या चांगल्या तज्ज्ञाची मदत घेणं हे केव्हाही युक्त असतं. हो, आपण यावर आणखी चर्चा करूया. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. पासवर्ड यशाचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बोलतो ते वास्तुशास्त्राविषयी, आणि यावर बोलण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर धुंडीराज पाठक आज आपल्या बरोबर आहेत. वास्तु ज्योतिष तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतोय. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. असं एक मला महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा होता की हल्ली आपण बघतोय की अगदी गल्लोगल्ली म्हणता येणार नाही, पण वास्तुतज्ञांचं प्रमाण खरंच वाढलेलं आहे. आपण जाहिराती बघतो, पेपरमध्ये अख्खं एक पान हे वास्तुतज्ञांच्या जाहिरातींवर असतं. तर एखाद्याला खरंच आवश्यक असेल सल्ला आपल्या वास्तूविषयी, कुठल्या तज्ञाचा सल्ला घ्यायचा असेल, तर त्याची निवड करताना नेमकं काय करावं, कसे निकष काय ठेवावेत? काय झालं बरं का, ह्या शास्त्रातल्या छोट्या छोट्या नियमांचा सुद्धा अनुभव येतो. त्यामुळं ह्या शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या खूप आहे. होय, आणि निश्चितच तू जसं आता म्हणालीस किंवा गल्लोगल्ली आज वास्तुतज्ञ निर्माण झालेत. खरं तर एका दृष्टीने चांगलं लक्षण आहे की ह्या शास्त्राला ऊर्जितावस्था येते, त्याचे हे द्योतक आहे. पण निश्चितच दुसरा भाग असा झालेला आहे की आता उदाहरणार्थ माझे जे वास्तुशास्त्र का कसे हे पुस्तक आहे, त्याच्यात 310 प्रश्नांची उत्तर आहेत आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात लागणारे ते प्रश्न आहेत. ते एक पुस्तक वाचून सरळ वास्तुसल्ला सुरू करणारे अनेक जण मला भेटलेले. अगदी हां, तर अशा वेळेस मात्र मग प्रश्न येतो किंवा आणि नवीन माणूस जर किंवा एक ग्राहक म्हणून एखाद्या वास्तुतज्ञाकडे जातो त्यावेळेस त्या ग्राहकाला कळत नसतं की ह्या व्यक्तीचा खराच किती अनुभव आहे ते. इव्हन क्लासेसच्या बाबतीत सुद्धा असाच सगळीकडे प्रश्न येतो की कोणी उठून आज क्लासेस सुरू करतोय, त्यांनी क्लासेस घ्यावेत किंवा न घ्यावे याबद्दल मी काय बोलू इच्छित नाही. पण एकतर ही आपली सगळी जी शास्त्र आहेत ह्याला 5-5 हजार वर्षाची परंपरा आहे. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो की समजा मी जर एखाद्या ग्राहकाला काही सल्ला दिला, ज्योतिषातलं एखादं प्रिडिक्शन दिलं किंवा वास्तूवरून एखादं काही गोष्ट त्याला सांगितली आणि त्याला जर ती पटली, बरोबर आलं, त्याला अनुभव आला, तर तो म्हणतो अरे वा, पाठक सरांच्याकडे तू जा बरं का, कारण ते खूप चांगलं आणि बरोबर सांगतात. पण मी जर कुठे सल्ला द्यायला चुकलो आणि त्याला तसा अनुभव नाही आला तर ते विधान डायरेक्ट शास्त्राकडे जातं. वास्तूमध्ये काय अर्थ नाही, त्याची प्रतिक्रिया ही असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मी जर अभ्यासक नीट नसेल तर क्रेडिट कम्स टू मी डिरेक्टली, बट ॲज वेल ॲज डिस्क्रेडिट जे असतं ते शास्त्राकडे जातं आणि माझी परंपरा बदनाम व्हायला नको आहे. त्यामुळे या शास्त्रांचा नीट अभ्यास केल्याशिवाय खरं तर ह्या प्रॅक्टिसमध्ये उतरू नये, हा खरं तर संकेत सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा मी म्हणेन की जिथे मूळ ग्रंथांचा आधी नीट अभ्यास केला गेलेला आहे आणि त्यानंतर अशी जर काही कोणी यंत्र अभ्यासले असतील, त्याच्यावर काही प्रयोग केले असेल आणि त्याने जर काही स्वतःचे काही प्रॉडक्ट्स तयार केले असतील तर मला त्याचा सुद्धा काही प्रत्यय नाही. पण मूळ ग्रंथांची नाळ सोडून जर आधुनिक काही अलीकडची पुस्तकं वाचून जर तो कोणी सांगत असेल तर मात्र ग्राहकांनी थोडा विचार करायला पाहिजे. आणि सुदैवानं मग्गेराव सरांच्या कृपेनं महाराष्ट्रात असा एक फार मोठा वर्ग आहे की ज्यांचा ह्या शास्त्रांचा, या जुन्या ग्रंथांचा सुद्धा अभ्यास खूप चांगला आहे. आणि असे अनेक विद्यार्थी माझ्यासारखे सुद्धा आहेत. माझ्याही वर्गातून जवळ आज 1000-1500 विद्यार्थी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे सल्ला कार्य करतात. त्यामुळे निदान जुन्या ग्रंथ त्याच्याकडे आहेत का, त्याने ते अभ्यासलेले आहेत का, कारण आजकाल 2002 नंतर ह्या सगळ्या ग्रंथांचा आम्ही गावगाव सुरू केल्यानंतर याची मागणी वाढली आणि प्रत्येक वास्तुतज्ञाला असं लक्षात आलं की अरे बापरे, हे जुने ग्रंथ जर माझ्याकडे नसतील तर लोक माझ्याकडे येणार नाहीत. म्हणून मग ते ग्रंथ घेऊन ग्रंथालयात त्यांच्या व्यक्तिगत असे ठेवू लागले. हे बघा, माझा सुद्धा अभ्यास आहे, पण त्याचा खरंच त्याच्यातला अभ्यास आहे का नाही हे कळायला आज तरी मार्ग नाही. पण ग्राहक असे काय आमच्यासारख्यांची पुस्तकं वाचून ते ज्ञान करू शकतात की तुमच्या गावात असलेला एखादा तज्ज्ञ त्याचा
ह्या विषयाशी सरळ किती संबंध आहे हे पाहू शकतो. अगदी खरंय. खरं तर हे खूप महत्वाचं आहे एखाद्या वास्तुतज्ञाची जेव्हा आपण काही सल्ला घेणार असतो त्यावेळी. खरं तर सर तुमची ओळख वाचताना एक मला खूप कुतूहलाचा मुद्दा असा वाटला, आपण ज्योतिष शिकवता त्यातले आपण पंडित आहात, त्यानंतर वास्तूतले, मात्र आपण कपल काउन्सिलिंग पण करता, दाम्पत्यासाठी तुम्ही हे करता, समुपदेशन करता, तर त्या संदर्भात थोडंसं सांगाल. काय झालंय, एक तर माझे वडील ज्योतिषी होते. आमचा उदरनिर्वाहामुळे आमच्या कुटुंबाचा ज्योतिषावर झालेला आहे. आणि वडिलांच्याकडे मी लहानपणापासून बघायचो की करमाळा, आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा हे गाव, त्या एका खेड्यात राहून सुद्धा आमच्या वडिलांनी इतकी कुटुंब उभी केलेली आहेत ह्या शास्त्राच्या आधारे. तो एक माझ्या डोळ्यासमोर आदर्श होताच. आणि ह्या शास्त्राचा अभ्यास जसं वाढत गेला तसं लक्षात आलं. आणि त्याच वेळेस मी आता पुण्यात राहू लागलो. तर पुण्या मुंबईमध्ये वैवाहिक जीवनातले जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला याच्यात कुठे शोध घेता येतो का याचा मी विचार करू लागलो. आणि त्यातला एक भाग मुद्दाम थोडा लेंदी होईल तरी सांगतो की घटस्फोट टाळता येतात ही मी एक कन्सेप्ट का की अपघातानं घडणारी, की दोन जीव एकत्र आलेले आहेत, मुलगा मुलगी, आणि एका क्षणाला दुसरं असं वाटलेलं की बस आपण राहू शकत नाही, वेगळे झालेत. अजून तरी आपल्या समाजात अशी स्थिती नाही. तर ती एक प्रोसेस आहे, ती एक प्रक्रिया आहे. लग्न झालेलं आहे, महिना 2 महिने 4 महिने 2 वर्ष झालेले आहेत, आणि कुठेतरी त्यांना वाटायला लागेल की अरे आपल्यात कुठेतरी मतभेदांची दरी वाढते. प्रोसेस कोणती सुद्धा जी असते ना ती मध्ये थांबवता येते, अपघात नाही थांबवता येत. घटस्फोटाकडे मी जेव्हा प्रोसेस किंवा प्रक्रिया म्हणून बघायला लागलो त्यावेळेस असं लक्षात आलं की अरे ही जर प्रक्रिया असेल तर ती मध्ये थांबवता येईल, दुरुस्त करता येईल आणि पुन्हा चालू करता येईल. कुठलाही जॉब जेव्हा आता समजा एखाद्या वर्तमानपत्राचं प्रिंटिंग चालू आहे तर तो प्रत्येक टप्प्यावर चेक करत असतो की बदललं की तो थांबवतो, गठ्ठा बाजूला करतो, परत प्रोसेस नवीन सुरू करून परत पुढचे प्रिंट काढतो. विवाहाकडे मी या गोष्टीतून बघायला आलो, घटस्फोटाकडे. आणि मग लक्षात आलं की माझ्या ज्योतिषामध्ये, माझ्या वास्तुशास्त्रामध्ये, आमच्या या परंपरेमध्ये, या विचारधारेमध्ये, धर्मशास्त्रामध्ये असे शेकडो उपाय आहेत की ज्याच्यामुळे ती जी मतभेदांची दरी निर्माण झाली ती कुठेतरी कमी होऊ शकते. दोन वेगवेगळ्या संस्कारातून आलेले दोन जीव असणार, त्यांच्यात मतभेद हे असणार, हे गृहीतच आहे आणि दोघांनी ते एकमेकांनी गृहीत धरलं पाहिजे. पण तरी सुद्धा जे जास्तीचे मतभेद होतात त्याची कारण अनेक आहेत. माझं जे गाठी ऋणानुबंधाचे म्हणून पुस्तक आपण याच्यावर बघू शकताय, त्याच्यामध्ये खरं ते एका अर्थाने दुर्दैव सांगतो की 179 कारणं मला टाकता आली मतभेद निर्माण करणारी वैवाहिक जीवनात. एवढी कारणांची त्याच्यामध्ये त्यात सांगता आलेली आहेत आणि त्याच्यावर शेकडो उपाय दिलेत. ज्योतिषी उपाय आहेत, वास्तुशास्त्रातले उपाय आहेत, धर्मशास्त्रातले उपाय आहेत, काही सायकोलॉजिकल आहेत, असे भरपूर उपाय आहेत. आणि म्हणून या पुस्तकाच्या आधारे अनेक मला अशी पत्र आणि फोन आहेत की सर आमच्या जवळजवळ उद्या आता आम्ही अर्ज करणार होतो कोर्टामध्ये पण आम्ही आता थांबलेलो आहोत. तर त्या पुस्तकाने त्याच्यामुळे मी ते दाम्पत्य जागृती अभियान त्या काळात चालवलं. आताच्या 5-6 वर्षात थोडं मला अन्य कारणामुळे नाही जमलं, पण गावोगावी जाऊन तिथल्या एखादा सायकॅट्रिस्ट, तिथला एखादा वकील, एखाद्या न्यायाधीश सारखे लोक, नंतर पोलीस खात्यातले लोक असे घेऊन त्यांच्यात परिसंवाद घडवलेले आहेत. आणि नंतर तिथे 1-2 दिवस राहून मी फ्री कपल काउन्सिलिंग केलेलं आहे. अगदी खरं तर सर असेच म्हणजे आपण रोजच्या आयुष्यात ज्या समस्या आहेत ते हे शास्त्रापुरती न मर्यादित राहता, पुस्तकापुरती मर्यादित न राहता अशा प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये जेव्हा ऍप्लिकेबल होतं तेव्हा ते आणखी त्याचा स्तर वाढला जातो असं मला वाटतं. आपण आणखी चर्चा करूया, मात्र वेळ झाली. पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. पुन्हा एकदा स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये पासवर्ड यशाचा. आणि यामध्ये आज आपण चर्चा करतो ते वास्तुशास्त्राविषयी आणि यावर बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर धुंडीदास पाठक. पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूया. सर, वास्तुशास्त्रामध्ये वास्तू सल्ला देण्याची एक विशिष्ट पद्धत असते, तर आपली नेमकी पद्धत काय असते? एकतर हे जे वास्तुशास्त्र आम्ही सांगतो हे सगळं जुन्या ग्रंथ म्हणजे मयमत मानसारीच्या ऋषीमुनींच्या परंपरेतनं आलेलं सांगतो. त्यामुळे आम्ही जेव्हा एखादं घर बघायला जातो, एक तर घर प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तो सल्ला कधीही देता येत नाही, तो फार अर्धवट राहतो. दुसरी गोष्ट, त्याबरोबर त्या घराचा आर्किटेक्चरल प्लॅन लागतो की जो टू द स्केल असतो, की ज्याच्यावरून अक्षरशः अर्ध्या इंचापर्यंत तुम्हाला सखोल सल्ला देता येतो. आणि त्याला साधारण 3 टप्प्यात उपाय दिले जातात. एक तर अगदी साधे की या घरातल्या वस्तू इकडून इकडे हलव, किंवा तू नुसतं असे डिरेक्शन बद्दल वगैरे वगैरे. त्यानंतर काही अगदी हलक्या सोप्या कमी किमतीच्या वस्तू ठेवून बघ. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या घराचं रेनोव्हेशन करायला घेतलं किंवा फर्निचर करायला घेता त्यावेळेस सांगण्याचे असे किंवा असे 3 टप्प्यामध्ये त्याचे उपाय देता येतात. त्यामुळे यांचा परिणाम सुद्धा तुम्हाला टप्प्याटप्प्याने अनुभवता येतो आणि फसवणूक राहण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणून आमचे विद्यार्थी सुद्धा बिनदिक्कत ही
गॅरंटी देतात सगळ्यांना की जर तुम्हाला परिणाम नाही मिळाला तर आम्ही घेतलेली फी परत करू, जी माझे सुद्धा प्रत्यक्ष व्यवहारात आहे ते. अच्छा, खरं तर तुम्ही मगाचपासून बोलताना विद्यार्थी सांगतात, तर आपल्या वास्तू वर्गाच्या माहितीविषयी निश्चित खूप प्रेक्षकांना आता कुतूहल लागलं असेल. आपण थोडंसं वास्तू वर्गाविषयी सांगूया. एक तर पुन्हा एकदा सांगतो, मी हे फक्त जुन्या ग्रंथांवरून शिकवतो. किंबहुना माझ्या वर्गाचा एक अलिखित नियम आहे की आजकालच्या 150-200 वर्षातलं एकही वास्तूचं पुस्तक बघायचंच नाही, कारण जे घोळ आहे ते आत्ताच्या पुस्तकातून आहे. जुन्या ग्रंथातल्या काढलेल्या मी काही नोट्स आधी तुम्हाला पाठवत असतो, त्याचा तुम्ही घरी अभ्यास करायचा असतो. साधारण 20 ते 25% हा भाग असतो आणि त्याच्यानंतर 4 दिवसाचं एक वर्कशॉप घेतलं जातं. या वर्कशॉपमध्ये जवळ 1400 ते 1500 स्लाइड्सवरून त्यातला प्रत्येक टॉपिक मी अतिशय डिटेल समजावून सांगत असतो. एकतर हे सगळे जे ग्रंथ आहेत ते 1,500-2,000 हजार वर्षापूर्वीचे, त्यांचा आजच्या विज्ञान युगात काय उपयोग असा प्रश्न सगळ्यांनाच असेल. पण या सगळ्या ज्या 1400 स्लाइड्स आहेत ह्या आजकालच्या बांधकामाच्या काढलेल्या स्लाइड्स आहेत. त्यामुळे 100 स्लाइड्स देवघराच्या, 100 स्लाइड्स किचनच्या, 100 स्लाइड्स बेडरूमच्या, असं खूप म्हणजे दरवाजाच्या स्लाइड जवळ 200 आहेत आणि अनेक असे आहेत. शिवाय एक दिवस तुमचं प्रशिक्षण सुद्धा असं प्रत्यक्ष साईटवर. तर अशा पद्धतीने हे वर्कशॉप म्हणजे पोस्टल कम रेग्युलर असे बॅच आहे ते 17 ते 20 एप्रिलच्या दरम्यान हे वर्कशॉप पुण्यामध्ये असणार आहे. आणि शिवाय पुणे आणि मुंबईमध्ये रेग्युलर बॅच सुद्धा पुढे जाऊन होणार आहे. माझ्या साईटवर ह्याची माहिती तुम्हाला सगळी डिटेल कळेलच. अगदी निश्चित, आणि याचा सगळेच जण फायदा घेतील अशी पण आशा करूया. जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. अगदी. आणि आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान सखोल सगळं मार्गदर्शन, वास्तुशास्त्राचा एक वेगळा कंगोरा आम्हाला उघडून दाखवलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.